कथेचं शीर्षक आहे 13/7. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला. अभिवाचन दत्ता सरदे. पहिल्यांदाच, गेल्या 5.5 वर्षात पहिल्यांदाच, न सांगता कधीच नाही. रोजची 7ची गाडी कराड चिपळूण. 7 वाजता कराडहून निघणार म्हणजे निघणारच. 11 वाजता चिपळुणात पोचायची. चिपळूणला जेवण, तिथनं 1 वाजता परत निघायची. 5 वाजेपर्यंत कराडला परत. मी आप्पा कुलकर्णी ड्रायव्हर, राजू खरमाळे कंडक्टर. आमची जोडी अख्ख्या कराड डेपोत फेमस. राजूपेक्षा माझी सर्व्हिस बरीच जास्त, जवळपास 20 वर्ष. अजूनपर्यंत एकही अपघात नाही, कृष्णामाईची कृपा. राजू तसा ज्युनियर, बहुधा 10-12 वर्ष सर्व्हिस. एसटीच्या सर्व्हिसमध्ये आपल्या कामावर मनापासून प्रेम करणारे फार कमी लोक पाहिलेत. त्यात राजू नंबर 1. खरंच प्रवाशाला देव मानणारा. एखाद्या म्हातारीला हात देऊन गाडीत चढवणार, तिचं बोचकं स्वतः गाडीत घेणार, चिल्लरला कधी नाही म्हणणार नाही, कुणाचा एक पैसा कधी बुडवणार नाही, जिभेवर साखर, सगळ्यांशी गोड बोलणार, कधी कावणार नाही, रागावणार नाही. तशी आमची ही जनता गाडी. हात दाखवा, गाडी थांबवा. राजूनं कुठल्या प्रवाशाला कधीही नाही म्हणलं नाही. गाडीतल्या पोरीबाळींना पोटच्या पोरींसारखं जपायचं. 4 वर्षापूर्वीची गोष्ट. सोमवारचा दिवस, बाजारचा दिवस. गाडी खचाखच भरलेली. कॉलेजातल्या पोरी, काही इरसाल पोरंसुद्धा, चेकाळलेली. आचकट विचकट बोलणं सुरू झालेलं. राजूनं आडवा उभा झाडला त्यांना. त्यांचा म्होरक्या उगाच नडायला बघत होता. म्होरक्यानं फोनाफोनी केली. पुढच्या स्टॉपवर त्याचे 10-12 पंटर हातात दंडुके घेऊन उभे. मी केबिनमधूनच ओरडलो, राजा, गाडीतल्या म्होरक्याला सोडू नकोस, मी गाडी घेतो पोलीस स्टेशनला. राजूला त्या म्होरक्याचीच काळजी. नको नको, उगा केस झाली तर साल बर्बाद होईल त्याचं. आईबाप रोज रानात राबतात आणि याची फी भरतात. याला काय नाही, पण आपण फिकीर करायला हवी. काय होईल, पाटीत 2-4 रट्टे बसतील, बसू देत. ह्यो आणि ह्याची गँग. समजुतीचे 4 शब्द सांगून बघतो. नाहीच भागलं तर होऊन जाऊ दे धुमशान. सरकारी कर्मचाऱ्यावर हात टाकला म्हणून शान आत जातील पोरं. मग आपला पण नाईलाज आहे. माझी काळजी करू नकोस, रोज तालमीत जातोय. बाप पैलवान होता माझा. माझा जीव वाचवतो येतंय मला. जमलंच तर 2-4 रट्टे मी बी घालीन. म्होरक्याला अक्कल आली. शब्दांचा मार पुरला. प्रकरण मिटलं. तेव्हापासून गाडीत कुठल्याही पुरीला कधीही कसलाच त्रास झाला नाही. राजूचा दराराच होता तसा. तो स्वतः राहायचाही अप टू डेट. मस्त इन केलेला शर्ट, पॉलिश्ड बूट, केसांचा मस्त भांग, इस्त्री केलेला युनिफॉर्म. एवढ्याशा पगारात कसं काय परवडतं? नाहीच परवडत. स्वतःसाठी नाही, एसटीसाठी आपण अप टू डेट राहायला हवं. प्रवासी खुश झालं तर एसटीचं इन्कम वाढणार. पदरमोड करून राजू बरंच काही करायचा. 6 वाजता गाडी हजर व्हायचा. डेपो गाठून गाडीची साफसफाई करून घेणार. स्वतःच्या खर्चानं गाडीला पडदे लावून घेतलेले, ते वेळच्या वेळी धुवून आणायचा. CD प्लेअर लावलेला. 4 ताजे पेपर, मासिकं प्रवाशांना वाचण्यासाठी. गाडीत साईबाबांचा फोटो लावलेला. त्याला मस्त हार घालणार, उदबत्ती लावणार, छान भक्तिगीतांची CD लावणार. प्रसन्न वाटायचं. पब्लिक खुश. आप्पा सांगत होते, त्याच्यामुळे मीही बदललो. मीही त्याच्यासारखंच अप टू डेट राहतो. 6:45च्या ठोक्याला गाडी फलाटावर लागते. 7 म्हणजे 7. गाडी झोकात कराड स्टँडहून निघते.
प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे. साहेब तुम्हाला सांगतो, आमच्या गाडीची या रूटवर बुंगाट हवा आहे. लोक वाट बघत असतात आमच्या गाडीची. डेपोला सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देते ही गाडी. निम्मे प्रवासी आम्हाला दोघांना ओळखतात. पब्लिक जाम खुश आहे आमच्यावर. म्हणून तर 5.5 वर्ष झाली आमची ड्युटी फिक्स आहे या गाडीवर. राजू आणि मी सखे भाऊच जणू. तेरा मेरा साथ. आणि आमची कराडची पुळून. जाऊ दे जोरात. आजच काय झालं, एकतर 13 तारीख. तसा माझा विश्वास नाही, पण खूप वेळ राजूची वाट बघितली. खूप वेळा मोबाईल ट्राय केला, उचललाच नाही. शेवटी कंट्रोलरनं बदली कंडक्टर दिला आणि निघालो. गाडी नेहमीसारखी झोकात चाललेली, पण गाडीत जीव नव्हता. नेहमीच्या प्रवाशांनी राजूची आठवण काढली. काय सांगणार, आम्हालाच ठाऊक नाही आहे. बघता बघता पाटणजवळ येऊ लागलं. अचानक माझा फोन वाजला. गाडी साईडला घेऊन थांबवली. कंट्रोलरचा फोन. आप्पा, अरे राजूचा ॲक्सिडेंट झालाय. ड्युटीवर येताना गाडी स्लिप झाली त्याची. डोक्याला मार लागलाय. अजून बेसूद आहे. कॉटेजला हलवलाय. मी हादरलो. थांबून चालणार नव्हतं. डोकं बाजूला काढून ठेवलं. उघड्या डोळ्यांनी गाडी चालवू लागलो. नेहमीसारखी कुंभारली ओलांडली. गाडी चिपळुणात शिरली. 11 वाजलेले. गाडी फलाटावर लावली. भानावर आलो. ड्रायव्हरचा माणूस झालो. नवीन जोडीदाराला म्हटलं, तू घे जेवून, मी आलो डेपोत जाऊन. चिपळूण डेपोत गेलो. दत्त मंदिरात शिरलो. दत्तगुरू सांभाळून घ्या, आमच्या राजूला बाहेर काढा या संकटातून. अर्धा पाऊण तास झाला असेल. मला वेळेचं भानच नव्हतं. तसाच दत्तगुरूंपुढं बसलेलो. हातात डबा होता. हिनं राजू भाऊजीसाठी खास मटकी डब्यात दिलेली, आणि त्याचाच पत्ता नाही. फोनची रिंग वाजली. दत्तगुरूंचं स्मरण करत फोन उचलला. राजूचा भाऊ फोनवर. सुद्धीवर आले आहे ती. हा, CT स्कॅन केलं, रिपोर्ट चांगली आहे ती. 10 टाकं पडलं कानामागं. मगाधरनं मागं लागल्या ती, आप्पाला फोन लावून द्या, आप्पाला फोन लावून द्या म्हणून. घ्या, बोला त्यांच्या संगट. माझे डोळे कुंभारलीतला धबधबा झालेले. बदाबदा वाहू लागले. राजू खोल आवाजात बोलू लागला. आप्पा, करमतंय का? हा, आज तारीख काय? 13/7. अरे 13/7 असं सोडीन काय? टाकं काढले की ये तू ड्युटीवर. आप्पा, तोवर सांभाळून घे. मला पुढं बोलताच येईना. फोन कट केला. आजची 13 तारीख मला एकदम शुभ वाटू लागली. पुन्हा एकदा दत्तगुरूंचे आभार मानले. जेवून घेतलं. 1 वाजता जोडीदारानं डबल बेल मारली. चिपळूण कराड निघाली. कधी एकदा कराडला पोचेन असं झालेलं. हायवेला लागलो. पुढचा ट्रक. त्याच्या पाठीमागं लिहिलेलं 13 मेरा 7. मी मनात म्हटलं, हमेशा रहेगा. राजू, आलोच रे मी. तुम्हाला हे 13/7. हॅव ए गुड डे. 7 ही कथा आपण ऐकलीत. लेखक कौस्तुभ केळकर नगरवाला.
मोबाईल नंबर 9881416886. अभिवाचन दत्ता सरदेशमुख.